भव्या मतांचं वोट जिहाद करतंय। आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास धर्मयुद्ध करावंच लागेल, फडणवीसांचा निर्धार। फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत। निवडणूक आयोगानं धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी। बहुमतानं महायुतीचं सरकार येणार, महायुती 160 ते 170 जागांवर विजयी होणार। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला विजयाचा आकडा। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका। मोदींकडून कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख नाही। TV9च्या मुलाखतीत शिंदेंचा दावा, तर अजितदादा मोदी आणि विकासावरती विश्वास ठेवून आले आहेत, शिंदेंचं वक्तव्य। ज्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी, ते आम्हाला गद्दार म्हणतात। गद्दार टीकेवरून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल। ज्यांचे हात स्वच्छ आहेत त्यांना कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही। ईडी कारवाईवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। धर्माला विरोध करणारे आता रामकृष्ण हरी बोलायला लागले। देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता शरद पवारांना खोचक टोला। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्स्टाईल पार्क बाहेर प्रतिभा पवारांना अडवलं, तर सुरक्षा रक्षकानं प्रतिभा काकींना ओळखलं नसल्याचं व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण। बारामतीत पवारांशिवाय दुसऱ्या कुणालाही संधी आहे की नाही? 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं? नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा सवाल। नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या प्रचार रॅलीत राडा, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात।